नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण होलिका दहन म्हणजेच होळीची पूजा अगदी साध्या सोप्या घरगुती पद्धतीने कशी करायची याविषयीची माहिती पाहणार आहोत. बघा, 2025मध्ये होलिका दहन 13 मार्च गुरुवार या दिवशी आली आहे आणि या दिवशी होलिका दहनाचा शुभ मुहूर्त काय असणार आहे हे आपण सर्वात अगोदर पाहूया. या दिवशी भद्राची छाया आहे. बघा, या दिवशी चंद्रग्रहण चालू होत असल्यामुळे अशुभ छाया असल्यामुळे आपल्याला कोणत्या वेळेत होलिका दहन करायचं आहे ते बघा. तर बघा, फाल्गुन पौर्णिमा तिथी ही 13 मार्च रोजी सकाळी 10:35 सुरू होईल आणि 14 तारखेला दुपारी 2:23 असणार आहे. आता होळीची पूजा आपण सूर्यास्त झाल्यानंतर करत असतो. संध्याकाळी 6-6:30 वाजेनंतर सूर्यास्त झाल्यानंतर आपण 2 तास होळीची पूजा करत असतो. या वर्षी 13 मार्चला भद्रा पूज जो वेळ आहे तो 6:57 ते रात्री 8:14 असणार आहे आणि यानंतर भद्रा मुख आहे त्याचा वेळ हा रात्री 10:22 असणार आहे. मग अशामध्ये आपल्याला होलिकेचं पूजन, होलिकेचं दहन करण्यासाठी आपल्याकडे 10:35 ते 11:26 शुभ मुहूर्त असणार आहे. म्हणजेच आपल्याकडे 10:30 वाजेनंतर 1 तास 9 मिनिटं हा शुभ वेळ असणार आहे. आता ज्यांना एवढा उशिरा होलिका दहन करणं शक्य नाही, मग अशांनी 6:57 ते 8:14 हा जो भद्रापूज काळ आहे या वेळेमध्ये होलिका दहन केलं तरी चालणार आहे. आता होळीची पूजा कशी करायची तर पहा, ज्या ठिकाणी तुम्हाला होळीची पूजा करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची, अंगण स्वच्छ करून घ्यायचं. तुम्ही जर का तुमच्या घराच्या बाहेर पूजा करणार असाल तर अंगण स्वच्छ करून घ्या. त्यानंतर बघा, पूर्वीच्या काळी हे अंगण शेणाने सारवलं जायचं. ज्या ठिकाणी होळीची पूजा करायची असते ते अंगण शेणाने सारवलं जायचं. मध्ये एक खड्डा केला जायचा, बाजूने विटा रचून त्यावर गौऱ्या रचून होळीची मांडणी केली जायची. आता आपण साध्या पद्धतीने आपण अंगण सारवून घ्यायचं. शेण असेल तर सारवून घ्या, नाहीतर हळदीच्या पानाने सडा घालून घ्या. यावर आपल्याला मध्ये एक खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे. यात सुट्टे पैसे, सुपारी, पान, 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. त्यात आपल्याला एरंड्याची काडी, ऊसाचं सुकलेलं चिपडं ठेवायचं आहे. बाजूने आपल्याला गौऱ्या, शेणाच्या गौऱ्या रचायच्या आहे. त्यानंतर बाजूने सुंदर अशी रांगोळी काढायची आहे. या पद्धतीने आपल्याला होळीची पूजा मांडायची आहे. आता पूजा करताना आपल्याला सर्वात अगोदर बघा, होळीच्या भोवती आपल्याला रांगोळीवर गुलाल शिंपडायचा असतो. त्यानंतर आपल्याला होळीला हळदी कुंकू अर्पण करून, अक्षता अर्पण करून, अगरबत्तीने ओवाळून होळीची पूजा करून घ्यायची आहे. होळीला आपल्याला फुलांचा हार घालायचा आहे. होळीवर आपल्याला फुलं ठेवायची आहे आणि यानंतर आपल्याला होळीभोवती शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. कापराच्या वड्या ठेवून होळी आपल्याला प्रज्वलित करायची आहे. होळी पेटवण्यासाठी आपल्याला कधीही पेट्रोल, रॉकेल याचा वापर करायचा नाही. होळी नेहमी कापराच्या वड्या आणि थोडंसं गाईचं तूप टाकून पेटवायची असते. आता होळी प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला होळीची पूजा करायची असते. तर होळीची पूजा आपल्याला करून घ्यायची. पुन्हा हळदी कुंकू व्हायचं, अक्षदा, फुलं, 1 रुपयाचं नाणं, पान, सुपारी तुम्ही नेली असेल तर पान, सुपारी आपल्याला अर्पण करायची आहे. त्याचप्रमाणे होळीच्या अग्नीत आपल्याला एक खोबऱ्याची वाटी न्यायची असते. ती वाटी आपल्याला जाळायची असते आणि ती वाटी जाळून ते खोबरं आपल्याला सर्वांना प्रसाद म्हणून खायला द्यायचं असतं. आता आपण जो प्रसाद नेलेला आहे, जो नैवेद्य नेलेला आहे, होळीची हळदी कुंकू वाहून पूजा केल्यानंतर नेलेला नैवेद्य आपल्याला होळीच्या अग्नीत टाकायचा आहे. बरोबर आपल्याला काही वस्तू न्यायच्या आहेत. बघा, ह्या वस्तू अत्यंत प्रभावी आहेत. आपल्याला जाताना 5 बत्तासे, 11 लवंगा, 5 विड्याची पानं आपल्याला ह्या वस्तू घेऊन जायच्या आहे. 1 खोबऱ्याची वाटी ह्या वस्तू घेऊन जायच्या आहे आणि ह्या वस्तू आपली होळीची पूजा झाल्यावर अग्नीत आपल्याला टाकायच्या आहे. आता काही जण होळीमध्ये नारळ टाकत असतात किंवा होळीभोवती नारळ फोडून त्याचा प्रसाद सर्वांना देत असतात. तर होळीची पूजा करून झाल्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती तुम्ही नेली असेल तर अगरबत्ती ओवाळून घ्या, धूप ओवाळून घ्या.
दिवा नेला असेल तर दिव्याने आरती ओवाळून घ्या. होळीच्या दिवशी पुरणावरणाचा स्वयंपाक केला जातो. जाताना तुम्हाला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य घेऊन जायचा आहे. आता तुम्ही घरात जो स्वयंपाक करणार आहात तो नैवेद्य तुम्हाला घेऊन जायचा आहे आणि हा नैवेद्य अग्नीमध्ये तुम्हाला टाकायचा असतो. त्यानंतर आपल्याला तांब्यात नेलेलं पाणी घ्यायचं आहे आणि ते होळीभोवती 7 वेळा प्रदक्षिणा मारत आपल्याला गोलाकारात थोडं थोडं पाणी होळीभोवती आपल्याला टाकायचं आहे. तर या पद्धतीने होळीची पूजा आपल्याला करायची आहे. नंतर आपल्याला होळीला नमस्कार करून आपल्या मागे असलेल्या इडापिडा सर्व काही या होळीमध्ये जाऊन राख होऊ दे. आपल्या मागे असलेले कष्ट, आपल्या मागे असलेले दुःख सर्व काही या होळीमध्ये जाऊन राख होऊ दे, अशी प्रार्थना आपल्याला होळी मातेला करायची आहे. आपण होळी का प्रज्वलित करतो तर वाईटावर सत्याचा विजय व्हावा म्हणून. त्याचप्रमाणे आपल्यात असलेली निगेटिव्ह ऊर्जा, आपल्या घराला लागलेले दोष, आपल्या घरात असलेली वाईट बाधा, करणी बाधा या सर्व गोष्टी या होळीमध्ये जाऊन राख होऊ दे, यासाठी आपण ही होळी करत असतो. तुम्हाला जर का काही उपाय करायचे असेल तर बघा, एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही करू शकतात. तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. हा नारळ तुम्हाला तुमच्या घरातील सर्व व्यक्तींवरून 7 वेळा उतरवून घ्यायचा. घराच्या मुख्य दरवाजावरून 7 वेळा उतरवून घ्यायचा. त्यानंतर हा नारळ आपल्याला होळीची पूजा झाल्यानंतर सार्वजनिक होळीच्या अग्नीमध्ये टाकायचा आहे. बघा, आपण जी सार्वजनिक होळी करणार आहोत त्या अग्नीमध्ये हा आपल्याला नारळ टाकायचा असतो. जर का तुम्ही घराच्या बाहेर होळी करणार असाल तर तुमची होळीची पूजा झाल्यानंतर ज्यावेळेस सर्व होळीची राख होईल त्यावेळेस तुम्हाला हातात थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि ते तुमच्या होळीवर तुम्हाला शिंपडून होळीला शांत करायचं आहे. आता दुसऱ्या दिवशी ही होळीची राख तुम्हाला कुठेही फेकायची नाही. तुम्ही होळीची राख थोडीशी तुमच्या घरात आणून त्याची प्रभावी उपाय करायचे आहेत. त्याचप्रमाणे ही होळीची राख तुम्ही शेतात टाकू शकतात किंवा मोठी झाडं असतील तर त्या मोठ्या झाडांना तुम्ही ही राख टाकायची आहे. त्याचप्रमाणे ही होळीची राख घरी आणून पुरुषांनी कपाळाला लावायची असते. महिलांनी ही राख त्यांच्या गळ्याला लावायची आहे. यामुळे आपल्या घराची भरभराटी होते, आपल्या घराची कीर्ती वाढते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.